नमस्कार. गळ्यात तुळशीमाळ असो वा नसो, मनात विठ्ठल असणं हीच खरी भक्ती. वारीची ती ओढ आणि संतांच्या शब्दांची ती गोडी आजही आपल्या जगण्याला आधार देते. आजचा हा व्हिडिओ म्हणजे आपल्या अंतरातल्या पंढरीची एक छोटीशी वारी आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून संतांच्या विचारांची पालखी तुमच्या मनातही विसावेल. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला ते सांगायला विसरू नका. कधी विचार केलाय का की सूर्य रात्री उगवला आणि चंद्र दिवसात तळपला तर काय होईल? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षांपूर्वी एका अशा स्थितीचे वर्णन केले आहे जिथे रात्र आणि दिवसाचा फरकच संपून जातो. आज आपण माऊलींच्या एका अत्यंत गूढ आणि तितक्याच रसाळ अभंगाचा अर्थ जाणून घेणार आहोत. हा अभंग म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ते मानवी मनाच्या एका अत्युच्च अवस्थेचे वर्णन आहे. आपल्या आयुष्यात अनेकदा सुखदुःखाची द्वंद्वे सुरू असतात. कधी आपल्याला खूप आनंद होतो, तर कधी आपण निराशेच्या अंधारात बुडून जातो. माऊली म्हणतात की एक वेळ अशी येते जेव्हा माणसाला स्वतःमधील ईश्वराचा साक्षात्कार होतो. तिथे मग अज्ञानाचा अंधार उरत नाही आणि ज्ञानाचा प्रकाशही वेगळा वाटत नाही. जीवनात जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा बाहेरच्या जगातील वादळांचा आपल्यावर कोणताही परिणाम होत नाही. हेच या अभंगाचे खरे महत्त्व आहे. हा अभंग आपल्याला सकारात्मक बदल घडवण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो. पहिली गोष्ट म्हणजे साक्षी भाव. जसे आरसा समोरच्या वस्तूचा स्वीकार करतो पण त्यात अडकत नाही, तसे आपणही जीवनातील प्रसंगांकडे पाहायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे संतुलन. जेव्हा आपण कामाच्या व्यापात असतो तेव्हा मनाची शांती गमावतो आणि जेव्हा शांत असतो तेव्हा आळसात जातो. माऊली सांगतात की ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र एकत्र आल्यावर एक वेगळाच प्रकाश पडतो, तसेच आपणही कर्मात राहून अंतर्मनातून शांत राहायला शिकले पाहिजे. यामुळे तुमच्या कामातील एकाग्रता वाढेल आणि ताणतणाव कायमचा दूर होईल. या अभंगातून आपल्याला सर्वात मोठी शिकवणही मिळते की देव कोठे बाहेर नसून तो आपल्यातच आहे. आपण आरशासारखे स्वच्छ झाले पाहिजे. आरसा जेव्हा स्वच्छ असतो तेव्हाच त्यात प्रतिबिंब स्पष्ट दिसते. तसेच आपले मन जेव्हा अहंकार, द्वेष आणि लोभ यांपासून मुक्त होईल तेव्हाच आपल्याला खऱ्या सुखाचा अनुभव येईल. ज्याला हे गुपित उमजले तोच खरा अनुभवी आणि तोच खरा आनंदी. हा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही, फक्त स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची गरज आहे. चला तर मग माऊलींच्या या विचारांनी आपल्या जीवनाचा प्रवास अधिक सुंदर आणि प्रकाशमान करूया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ. विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, निशियेचे भरी भानू प्रतिबिंबिन बिंबला, बिंबची गिळुनी ठेला बिंबा माझी. भावार्थ विश्लेषण. या पहिल्या चरणात माऊलींनी एक अद्भुत चित्र उभं केलं आहे. ते म्हणतात की रात्रीच्या गर्द अंधारात अचानक सूर्यानं दर्शन दिलं आहे आणि तो सूर्याचा प्रकाश बाहेरून नाही तर आपल्याच अंतरात्म्याच्या आरशात चमकू लागला आहे. विचार करा, जिथे अज्ञानाचा अंधार असायला हवा होता तिथे ज्ञानाचा सूर्य तळपायला लागला. पण गंमत पुढेच आहे, जो सूर्य प्रतिबिंबित झाला होता त्याने मूळ बिंबालाच स्वतःमध्ये सामावून घेतले. याचा अर्थ असा की जेव्हा माणसाला आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा पाहणारा आणि ज्याला पाहिले जाते तो म्हणजेच भक्त आणि देव यांच्यातील अंतर मिटून जाते. तो प्रकाशाचा स्रोत आणि प्रकाश देणारा दोन्ही एकरूप होतात. जणू काही अथांग सागरात पाण्याचा थेंब पडला आणि तो सागरच होऊन गेला. ही अवस्था द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याची आहे, जिथे मी आणि तू हा भेद पूर्णपणे संपून जातो. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगत आहेत की जेव्हा रात्रीच्या अंधारात सूर्याचे प्रतिबिंब पडते तेव्हा ते प्रतिबिंब स्वतःलाच सूर्य समजू लागते. पण प्रत्यक्षात जेव्हा खऱ्या सूर्याचा उदय होतो तेव्हा ते प्रतिबिंब मुख्य सूर्यामध्ये विलीन होते. समाजात अनेकदा आपण पाहतो की काही लोक पद, पैसा किंवा सत्तेच्या जोरावर स्वतःला खूप मोठे समजतात. हा त्यांचा अंधार किंवा भ्रम असतो. संतांना येथे असा नैतिक धडा द्यायचा आहे की व्यक्तीने आपल्या पदाचा किंवा रूपाचा अहंकार सोडून आपल्या मूळ कर्तव्याशी आणि माणुसकीशी एकरूप झाले पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती मीपणा सोडून समाजाशी एकरूप होते तेव्हाच खऱ्या अर्थाने तिचे कल्याण होते. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक जेव्हा आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलताना मी तुमचा मालक आहे हा तोरा मिरवतो तेव्हा तो केवळ एक प्रतिबिंब असतो. पण जेव्हा तोच मालक एखाद्या संकटाच्या वेळी स्वतःच्या पदाचा विसर पडून सामान्य कामगाराप्रमाणे खांद्याला खांदा लावून काम करतो तेव्हा तो बिंबामध्ये बिंब मिळवून देण्याचे काम करतो. आपली ओळख विसरून सर्वांसाठी धावून जाणे हाच तो सामाजिक धडा आहे. दुसरा चरण, रात्री सूर्य वाहे दिनू चंद्र जाये, विपरीत के माये देखिएले. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात माऊली म्हणतात की मी एक फार विपरीत किंवा विलक्षण चमत्कार पाहिला आहे. सामान्यतः दिवसा सूर्य असतो आणि रात्री चंद्र असतो, पण या आध्यात्मिक अवस्थेत चक्र उलटं फिरलं आहे. इथे रात्रीच्या वेळी ज्ञानाचा सूर्य प्रकाशत आहे आणि दिवसाच्या लख्ख उजेडात चंद्राची शीतलता जाणवत आहे. हे ऐकायला जरी उलटं वाटत असलं तरी त्याचा मथितार्थ खूप खोल आहे. आपल्या आयुष्यात जेव्हा वासनांचा आणि संसाराचा अंधार असतो तेव्हा तिथे ज्ञानाचा सूर्य उगवतो.
आणि जेव्हा अहंकाराचा रखरखीत दुपारचा उन्हाचा कडाका असतो तिथे भक्तीची आणि शांतीची चंद्रप्रकाशासारखी शीतलता येते. ही अवस्था म्हणजे संसाराच्या सर्व नियमांच्या पलीकडे जाणारी आहे, ज्याला जगाचा पसारा दिसत नाही पण आतल्या आत परमात्म्याचा प्रकाश स्पष्ट दिसतो. अशी ही एक अजब आणि सुंदर अनुभूती आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. येथे महाराज विपरीत गोष्टींचे वर्णन करत आहेत. सामान्यतः समाजात जी गोष्ट सरळ दिसते ती तशी नसते. संतांच्या काळात समाजात अंधश्रद्धा, कर्मकांड आणि विषमतेचा अंधार होता. लोक अज्ञानालाच ज्ञान समजत होते. संतांना यातून असा नैतिक धडा द्यायचा होता की समाजाने प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन विचार करायला शिकले पाहिजे. जर एखादी प्रथा चुकीची असेल तर ती कितीही जुनी असली तरी तिला नाकारण्याचे धैर्य असायला हवे. समाजात जेव्हा वैचारिक क्रांती होते तेव्हाच अज्ञानाचा सूर्य मावळतो आणि विवेकाचा प्रकाश पडतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. पूर्वीच्या काळी स्त्री शिक्षण हे विपरीत मानले जात असे. समाज म्हणायचा की मुलींनी शिकणे हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे. पण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी हा विपरीत मार्ग स्वीकारला. त्यांनी समाजाच्या विरोधाचा सूर्य अंगावर सोसला पण शिक्षणाची ज्ञानज्योत पेटवली. आज आपण त्याचे फळ चाखत आहोत. जुन्या आणि घातक परंपरा मोडून नवीन प्रगत विचारांची कास धरणे हेच या चरणाचे सार आहे. तिसरा चरण. उदय ना असतू तेथे कैचेंनी त्रिगुण. आपणची दर्पण होऊनी ठेला. भावार्थ विश्लेषण. तिसऱ्या चरणात माऊली आपल्याला एका अशा ठिकाणी घेऊन जातात जिथे न सूर्य उगवतो न मावळतो. आपल्या जगात सूर्योदय आणि सूर्यास्त असतो पण आत्मज्ञानाच्या प्रांतात फक्त अखंड प्रकाश असतो. तिथे सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा प्रभाव संपलेला असतो. माणूस जेव्हा या अवस्थेत पोहोचतो तेव्हा तो स्वतःच एक आरसा बनतो. आता विचार करा, जर आरशासमोर दुसरा आरसा ठेवला तर काय दिसेल? फक्त अनंत प्रकाश. तसंच जेव्हा साधक स्वतःच आरसा होतो तेव्हा त्याला संपूर्ण विश्वात फक्त स्वतःचंच रूप किंवा त्या ईश्वराचंच रूप दिसायला लागतं. आता त्याला देव शोधायला बाहेर जाण्याची गरज उरत नाही, कारण तो स्वतःच त्या देवाचा आरसा बनलेला असतो. तिथे पाहणारा, पाहण्याची क्रिया आणि दिसणारे दृश्य हे सर्व काही एकच होऊन जाते. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जिथे सूर्य मावळतच नाही तिथे गुणदोषांचा किंवा भेदाभेदाचा विचार उरत नाही. माणूस स्वतःचा आरसा बनतो. समाजात आपण नेहमी दुसऱ्याचे दोष शोधण्यात व्यस्त असतो. आपण जाती, धर्म आणि वर्णाचे चष्मे लावून जगाला बघतो. संतांना येथे असा नैतिक धडा द्यायचा आहे की माणसाने स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. जेव्हा आपण स्वतःला आरसा मानून स्वतःच्या चुका दुरुस्त करू तेव्हा जगातील भेदभाव आपोआप नष्ट होतील. त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम या पलीकडे जाऊन शुद्ध मानवी भूमिकेतून एकमेकांकडे पाहण्याची वृत्ती समाजात निर्माण व्हायला हवी. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या गावात जेव्हा 2 गटात वाद होतो तेव्हा प्रत्येक गट दुसऱ्याला दोष देतो. पण जर त्या गावातील लोकांनी शांतपणे बसून विचार केला की आपल्या सर्वांचे रक्त एकच आहे आणि आपली प्रगती एकत्र राहण्यातच आहे, तेव्हा ते स्वतःचे दर्पण होतात. जेव्हा आपण स्वतःच्या रागाला आणि द्वेषाला बाजूला सारून समतेचा विचार करतो तेव्हा तिथे भांडणांचा अस्त होतो आणि सुखाचा उदय कायम स्वरूपी राहतो. चौथा चरण. ज्ञानदेव म्हणे अनुभवी तोची जाणे. संत ये खुणे संतोषले. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात माऊली मोठ्या नम्रतेने सांगतात की हे जे काही मी वर्णन केलं आहे ते शब्दांत सांगणं खरं तर अशक्य आहे. हे केवळ बुद्धीने समजून घेण्यासारखे नसून ते अनुभवण्यासारखे आहे. ज्याने ही अवस्था अनुभवली आहे त्यालाच हे मर्म कळेल. जसा साखरेचा गोडवा सांगता येत नाही, तो फक्त चाखूनच कळतो, तसंच हे आत्मसुख आहे. संत या गूढ खुणेला ओळखतात. त्यांना या अद्वैताच्या खुणेचा अर्थ उमजला आहे आणि म्हणूनच ते सदैव परमानंदात समाधानात असतात. ज्ञानदेव म्हणतात की हा अनुभव ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो. एकदा का तो अनुभव आला की माणसाच्या आयुष्यातील सर्व दुःख, सर्व द्वंद्व कायमची संपून जातात. संतांच्या या आनंदाचे कारण हेच आहे की त्यांनी त्या बिंबाला स्वतःमध्ये सामावून घेतले आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. शेवटच्या चरणात महाराज सांगतात की हे सत्य केवळ बोलण्याने समजत नाही तर ते अनुभवावे लागते. समाजात आजकाल उपदेश करणारे खूप आहेत पण स्वतः आचरण करणारे कमी आहेत. संतांना येथे हा धडा द्यायचा आहे की कोणत्याही गोष्टीचे मूल्य तिच्या अनुभवात असते, केवळ पुस्तकी ज्ञानात नाही. समाज तेव्हाच सुखी होतो जेव्हा लोक केवळ तत्वज्ञान सांगत नाहीत तर ते जगतात. सत्पुरुषांनी जे मार्ग दाखवले आहेत त्यावर चालल्यामुळेच जीवनात खरा आनंद आणि समाधान मिळू शकते. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादा माणूस पर्यावरणावर तासनतास भाषण देऊ शकतो, पण जो माणूस प्रत्यक्ष एक झाड लावून ते जगवतो त्यालाच त्या आनंदाचा खरा अनुभव असतो. संतांच्या खुणा ओळखणे म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाऊन कृती करणे होय. जेव्हा आपण एखाद्या गरजूला प्रत्यक्ष मदत करतो तेव्हा जो आनंद मिळतो तो अनुभव केवळ सांगणाऱ्याला नाही तर करणाऱ्यालाच समजतो. हीच ती खूण आहे ज्याने संतांना समाधान मिळते आणि समाजाचा पाया मजबूत होतो. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. माझ्या प्रिय तरुण मित्रांनो, कधी विचार केलाय का की तुमची डिजिटल आयडेंटिटी आणि रिअल आयडेंटिटी यामध्ये काय फरक आहे?
संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून आपल्याला एका अशा मेटावर्सबद्दल सांगत आहेत जो तुमच्या आत आहे, ज्याला आपण लाईफ समजतो. फोमो, लाईक्स, ट्रेंड्स. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ते खरं तर रात्र आहे आणि ज्या शांततेकडे आपण दुर्लक्ष करतो तोच खरा सूर्य आहे. जेव्हा तुम्ही जगाच्या गडबडीत स्वतःची शांतता शोधता तेव्हा तुम्ही सिस्टमचा ग्लिच शोधलेला असतो. आपलं डोकं सतत 3 गोष्टींत अडकलेलं असतं: खूप काम, रज, खूप आळस, तम, किंवा खूप विचार, सत्व. माऊली म्हणतात या तिन्ही टॅब्स क्लोज करा. जेव्हा तुम्ही सेल्फी घेता तेव्हा तुम्ही स्वतःला पाहता, पण जेव्हा तुम्ही दर्पण मिरर होता तेव्हा तुम्हाला पूर्ण युनिवर्स स्वतःमध्ये दिसतं. आज गुगलवर सगळी माहिती मिळते, पण अनुभव डाउनलोड करता येत नाही. अध्यात्म हे थिअरी नाही तर प्रॅक्टिकल आहे. जसजसे तुम्ही ध्यान, मेडिटेशन कराल तसतसे तुम्हाला कळेल की तुम्ही या जगाचे केवळ प्रेक्षक नाही, तर तुम्हीच हे जग आहात. हा अभंग म्हणजे जुना विचार नाही, तर तो एक सेल्फ रिअलायझेशन अल्गोरिथम आहे. स्वतःला ओळखा, फिल्टर काढा आणि आपल्या मूळ अस्तित्वाचा अनुभव घ्या. हा अभंग म्हणजे बुद्धीच्या पलीकडे जाऊन स्वला गवसणी घालण्याचे आवाहन आहे. आपण आरसा पाहतो तेव्हा स्वतःचा चेहरा दिसतो, पण माऊली म्हणतात असे बना की तुम्हाला आरशात संपूर्ण ब्रह्मांड दिसेल. तुमच्यासाठी आजची कृती, कॉल टू ॲक्शन. हा अभंग आपल्याला बाह्य शोध सोडून अंतर्मनात डोकावायला सांगतो. जेव्हा आपले मन शांत होते तेव्हा आपल्याला कळते की आपण शोधत असलेला आनंद बाहेर नसून आपल्या आतच आहे. आज दिवसातून फक्त 5 मिनिटे पूर्ण शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. कोणतेही विचार करू नका. स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. मी कोण आहे आणि माझ्या आनंदाचे कारण बाह्य वस्तू आहेत का याचा विचार करा. स्वतःचे दर्पण, आरसा बना आणि स्वतःमधील त्या सूर्याला शोधण्याचा प्रयत्न करा जो कधीच मावळत नाही. धन्यवाद. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आपल्याला एक उत्तम नागरिक आणि संवेदनशील माणूस बनण्याची प्रेरणा देतो. अहंकाराचा नाश, जुन्या चुकीच्या विचारांचा त्याग, आत्मपरीक्षण आणि प्रत्यक्ष कृती हे 4 खांब या अभंगातून सामाजिक बांधणीसाठी दिले आहेत. जर आपण या तत्वांचे पालन केले तर समाज खऱ्या अर्थाने प्रकाशमान होईल. चंद्रभागेच्या काठी जो आनंद मिळतो तोच आनंद संतांच्या विचारात दडलेला आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आपण हाच विठ्ठल विचार घराघरात पोहोचवत आहोत. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू द्या. कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल असा गजर करायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.